नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांची अघोर वाडा ही गूढ कादंबरी आणि आज भाग 12वा. तो म्हाताऱ्याच्या शरीरात शिरून शांतपणे डोळे मिटून सर्जाचा शोध घ्यायला लागला. सर्जाचं शरीर बघून तो विकृत हसला. सर्जा त्याच विवरात राहतोय हे त्याला कळलं. या वाड्यात काहीतरी भयानक आहे हे कळून ते सगळेजण पळाले तेव्हा तो परश्याचं रक्त पीत होता. त्याचं शरीर ताब्यात घेताच त्यांनी म्हाताऱ्याचं शरीर उचललं आणि बाहेर जाऊन बिवरात फेकून दिलं. त्याचवेळी सर्जाचे डोळे आपल्या हालचालींवर खेळलेत हे कळून तो हसला आणि मागे फिरला. दुपार झाली तरी ते आले नाहीत, त्यामुळे तो अस्वस्थ झाला. डोळे मिटून शांतपणे बसला. जंगलभर त्याची नजर त्यांचा शोध घेत भिरभिरत होती. एकाएकी ते सगळे त्याला दिसले. ते सर्जाशी बोलत होते. हा पोरगा आपला डाव उधळणार असं त्याला वाटायला लागलं. आपलं उजेडाच्या भीतीचं रहस्य त्यांना कळालं हे बघून त्याला धक्का बसला. आता ते कोणीच येऊ शकणार नाहीत, भीतीनं जंगलात पळून जातील असं वाटून तो क्षणभर अस्वस्थ झाला. पण आपली शक्ती तो ओळखून होता. त्या सर्जाचं वितळणारं शरीर बघून ते हादरलेत हे त्याच्या लक्षात आलं. एवढ्यात त्या पोराचा बाप आणि त्या दिवशी त्याच्याबरोबर आलेला पोरगा असे दोघेजण तिथे आलेले त्यांनी बघितले. त्या चौघांनी सर्जाची अशी अवस्था केली असावी असं वाटून तो म्हातारा आपली काठी फिरवत त्यांच्यावर चालून गेला हे बघून तो खदाखदा हसला. ते सगळे वाड्याजवळ आलेत अशी जाणीव होताच तो उठला आणि त्यांचं स्वागत करायला लागला. या ना, या या आत या या. संध्याकाळ सरून रात्र झाली. पाऊस जोरात पडायला लागला. या पावसानंच ते रात्रभर झोपू शकणार नाहीत याची त्याला कल्पना आली. वरच्या मजल्यावर कसला तरी आवाज व्हायला लागला. चौघेही एकाच खोलीत राहायचं असा निश्चय करून पलंग सरकवतायत याची त्याला कल्पना आली. आज रात्री आपण काहीही हालचाल करायची नाही असं ठरवून तो गप्प बसला. नाहीतरी संध्याकाळी विलास वाड्याच्या बाहेर पडत होता त्याचवेळी त्यांनी त्याला धोक्याची स्पष्ट जाणीव दिलेली होती. त्यामुळे सगळेजण भीतीनं गारठले असतील. तशातच लाईट गेले. आता जर आपण गेलो तर त्यातला एखादा भीतीनं मरेल आणि ताज्या रक्ताचा एक जण कमी होईल. आता ते पक्के अडकलेत आणि कुठेही बाहेर जाऊ शकणार नाहीत याची कल्पना आल्यामुळे तो स्वस्थपणे पडून राहिला. सकाळी लख्ख ऊन पडलं होतं. त्याचवेळी बाहेरचा खडखडाट ऐकून तो किचनमधनं बाहेर आला. प्रसादनी त्यावेळी त्याला हाक मारली होती. हॉलमध्ये पाय ठेवता क्षणी त्याचा पाय भाजला. फिसकारून त्यांनी खिडक्या बंद करायला सांगितल्या पण प्रसादनं त्याला उर्मट उत्तरं दिली. त्यानंतर रात्र माझीच असते असं तो म्हणाला आणि ते ऐकून विलासिनीनं घाबरून प्रसादला खिडक्या लावायला सांगितल्या. तिचा आवाज ऐकून त्याची नजर तिच्यावर खिळली. ही सगळ्यात कमकुवत मनाची दिसतीये. हिला सहज ताब्यात घेता येईल असा तो विचार करत असताना सगळेजण उठले आणि बाहेर पडले. आता काही करता येत नाही म्हणून तो चडफडला. किचनमधनं हळूच बाहेर येत ऊन टाळून धावत आपल्या खोलीत शिरला. डोळे दारावर खिळवून आडवा झाला. थोड्या वेळानं प्रसादनं दार लोटून बघितलं आणि मग दाराला कडी लावली हे त्यानं बघितलं. तो हसला. दाराला कडी लावली तर केव्हाही तो फिरू शकत होता. कडी कोयंड्याचा त्याला अटकाव होऊच शकत नव्हता. त्याला अटकाव फक्त प्रकाशाचा. पण पूर्ण शक्ती प्राप्त होताच तो अटकाव सुद्धा शिल्लक राहिला नसता. काही वेळानं प्रसाद खाली उतरल्याची त्याला जाणीव झाली. तो वाड्याच्या बाहेर पडला. पाऊस सुरू झाल्यामुळे ऊन नव्हतं. ही योग्य संधी आहे असं वाटून परश्याचं शरीर सोडून तो प्रसाद झाला आणि वर गेला.
सगळेजण त्याला बघून चकित झाल्याचं त्याने बघितलं, पण आता वेळ गमावून चालणार नव्हतं. कारण कुठल्याही क्षणी खरा प्रसाद वर येण्याची भीती होती. विलासशी थोडं बोलून तो ज्योत्स्ना शेजारी बिनदिक्कतपणे आडवा झाला आणि तिच्या डोक्यातनं हात फिरवत मानेजवळचे केस बाजूला करायला लागला. आज तो चौघांवर पहिला आघात करणार होता. त्यांच्यासमोरच ज्योत्स्नाच्या शरीरातलं रक्त पिता पिता आपला अंश सोडणार होता. ती अंकित झाली की सगळेजण बावचळतील, घाबरतील असं त्याला वाटत होतं. झाले, केस बाजूला झाले. ज्योत्स्नाची गोरीपान मान आणि त्यावरची हिरवीगार टप्पोरी शीर. लालसावून तो खाली झुकला. तो दात टेकवणार तेवढ्यात पाठीला स्पर्श झाला आणि तो विव्हळला, रागानं झपकन वळला. समोरच्या बॅटरीचा प्रकाश तोंडावरच आला. तोंड भाजल्यासारखं झालं. तोंडावरच हात आडवे धरत नको नको असं म्हणत तो तिथनं नाहीसा झाला. परश्याच्या शरीरात शिरला, स्वस्थ पडला. बॅटरी विलासच्या हातात होती. त्याला धडा शिकवायचा असा निश्चय करून तो रागाला आवर घालत होता. काही वेळानं कडी उघडल्याचा आवाज आला. त्यांना बघताच तो दात विचकून हसला आणि आपल्या ताकदीची जाणीव करून दिली. तेवढ्यात चिश्ती आला. चिश्तीला बघताच तो खुश झाला. अजून पूर्ण शक्ती प्राप्त झाली नसल्यामुळे त्याला काही गोष्टींबाबत चिश्तीवरच अवलंबून राहावं लागत असे. त्याने दिव्यांची फाडलेली आवरणं आणि सताड उघडलेल्या खिडक्या चिश्तीला दाखवल्या. चिश्तीने ते सगळं बंद करून घेतलंच, पण जागेची मिती बदलून त्यांना बाहेर पडणं सुद्धा अशक्य करून टाकलं. बाहेर पडायचे प्रसादचे प्रयत्न बघून चिश्तीच्या बरोबर तो सुद्धा हसायला लागला. प्रसादनं रागावून त्याच्यावर चाल केली, पण ते बघून चिश्ती खवळला होता. त्याला हात लावताच हात लावणारा वितळेल असं चिश्तीनं सांगताच विलासिनी हादरली होती हे त्याने हेरलं. चिश्ती जाता क्षणी प्रसादनं सगळे दिवे ऑन करून टाकले. अंगावर प्रकाश पडताच तीव्रतेनं भाजल्यासारखं होऊन तो विव्हळला आणि आपल्या अंधाऱ्या खोलीकडे धावला. सगळेजण वर गेल्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी आपल्या हस्तकांकरवी प्रेमळ हाका विलासिनीच्या कानांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. त्या आवाजात आर्तता होती, प्रेमळपणा होता. ती खाली येईल असा त्याला ठाम विश्वास होता. त्याप्रमाणे ती उठून आली. त्यांनी दिवे घालवायला सांगितल्यावर दिवे घालवून त्याच्या मिठीत शिरली, लाडीकपणा करायला लागली. त्या भावनांचं त्याला काही वाटत नव्हतं, कारण तो त्याच्या पलीकडचा होता. त्याला फक्त एकच तहान लागली होती, रक्ताची. तिचं डोकं मांडीवर घेऊन त्याने हळुवारपणे मानेवर तोंड टेकलं आणि रक्त शोषायला लागला. आपला विषारी अंश तिच्या शरीरात सोडायला लागला. त्या रक्तप्राशनात तो एवढा मग्न झाला की त्याला तिच्या पायानं ग्लास खणखणत गेल्याचं आणि वर सगळेजण जागे होऊन तिचा शोध घेत असल्याचं सुद्धा कळलं नाही. जेव्हा ते कळालं तेव्हा अंग चोहोबाजूनं जळतंय असं वाटून तिला ढकलून देऊन तो पळाला. खोलीत गेल्यावर त्यांनी मागे वळून बघितलं. हॉलमधले सगळे दिवे लखलखत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सगळ्यांचा मागच्या दारानं गुपचूप पळण्याचा विचार ऐकून त्याला मौज वाटली. त्याचे हस्तक आधीच बाहेरच्या कुंपणावर बसून पहारा देत होते. दाराकडे पाठ करून तो झोपला असला तरी त्याचे डोळे सताड उघडे होते. मागचं दार उघडून लावलं गेल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं. तो तसाच पडून राहिला. आपले हस्तक चोख काम बजावतील याबद्दल त्याला कसलाही संदेह नव्हता.
मात्र थोड्याच वेळानं प्रसादनं जळतं लाकूड उचललेलं बघून तो उठून बसला. आत्तापर्यंत तो पडल्या पडल्या दृश्य बघत होता. मातीच्या भिंती त्याच्या नजरेला अडवूच शकत नव्हत्या. त्याच्या नजरेसाठी त्या भिंती पारदर्शक होत्या. लाकूड बघताच उठून त्यानं आपली शक्ती एकवटून ते जळतं लाकूड अडवलं. ते जळतं लाकूड त्या कुंपणावर पडलं असतं तर तो कल्पनाही करू शकत नव्हता. त्याचे सगळे हस्तक आगीला घाबरून आतमध्ये आले असते आणि त्या चौघांना पळून जायला रस्ता मोकळा झाला असता. आगीला तो सुद्धा घाबरत होताच, पण सर्व शक्तीनिशी तो आगीवर वर्चस्व गाजवू शकत होता. इथे शक्ती एकवटायला वेळ खूप कमी मिळाल्यानं तो थकून धापा टाकायला लागला. आतूनच त्यांनी त्या चौघांच्या घाबरलेल्या अवस्थेचा फायदा घेत जोरात आवाज दिला आणि त्यांना आत व्हायला सांगितलं. त्याच्या थकव्यावर रक्त हा एकच उपाय होता. तो विलासिनीला आवाहन करायला लागला. ती उठली आणि दाराकडे निघाल्याचं त्यांनी बघितलं. तो हसला. तहानलेल्या माणसाला जवळपास पाणी दिसताच अधिक तहान लागते, तसंच त्याचं झालेलं होतं. त्याला काहीही करून आत्ता रक्त हवं होतं. ते मिळणारही होतं, पण इतक्यात विलास आडवा आला. विलासनं तिच्या कानफाटात मारून तिला रोखलं होतं, त्यामुळे तो जास्तच अस्वस्थ झाला. ती संधी त्याला दुपारी मिळाली. फ्यूज उडाल्यामुळे लाईट गेले होते. तशातच जबरदस्त झाकोळून आलं होतं. मुसळधार पाऊस पडायला लागला. बॅटऱ्या घेऊन सगळेजण खाली उतरले. विलास करंगळी दाखवत बाथरूमकडे पळाल्याचं त्यांनी बघितलं. हलकेच त्याच्या पाठोपाठ जाऊन त्यांनी बाथरूमला बाहेरनं कडी घातली आणि पुढच्या क्षणी विलास बनून त्यांच्यात गेला. प्रसादनं हातात स्क्रू देताच तो खवळला होता, कारण कुठल्याही क्षणी विलास दार खटखटावू लागेल आणि संधी निसटेल याची त्याला भीती वाटत होती. आणि दाराचा आवाज व्हायला लागला. लगबगीनं स्क्रू ज्योत्स्नाकडे देत विलासिनीचा हात धरून तो तिथनं दूर झाला. विलासिनीला घेऊन तो किचनजवळ आला. ती त्याला विलास समजूनच त्याच्याशी लटक्या रागानं बोलत होती. तो सुद्धा तसंच नाटक करत तिला किचनजवळ घेऊन आला आणि लाईट लागले. प्रकाश पायावर पडता क्षणी उडी मारून तो किचनमध्ये घुसला आणि तिला आत ओढून त्यांनी दरवाजा लावून टाकला. तिला मांडीवर ओढून तो तिचं रक्त आधाशासारखा प्यायला लागला. खाडकन आवाज झाला तेवढ्यात. त्यांना दारात उभं पाहून तो हसला. तेवढ्यात विलासनं त्याला धरून खेचलं. आपल्याला स्पर्श करता क्षणी हा वितळून मारणार याची कल्पना येऊन तो परत हसला. काहीही हालचाल न करता उभा राहिला, कारण ते त्याचं काहीही बिघडवू शकत नव्हते. प्रसादनं जॅक उचलून मारला. त्या परश्याच्या शरीरावर घाव बसला होता. त्याचं याला काही वाटत नव्हतं. त्याला लागणं शक्यच नव्हतं. त्यांना आणखीन घाबरवावं म्हणून तो ओंजळीत रक्त घेऊन घटाघटा प्यायला लागला. ज्योत्स्ना बेशुद्ध झाली आणि प्रसाद परत जॅक उचलून मारायला लागला. ते सुद्धा भीतीमुळे हे त्यांनी ओळखलं होतं. तो शांत पडून राहिला. परश्याचं डोकं पार चेचलं गेल्यावर ते निघाले. तो परत उठून बसला आणि हसत हसत बोलायला लागला. थोड्या वेळानं परश्याचं शरीर सुद्धा टाकून द्यावं लागणार याची त्याला कल्पना आली. कारण चेहऱ्यावरचे डोळे सोडले तर कुठलाही भाग शाबूत नव्हता. आतली हाडं पार पिचली होती. हे शरीर आता निरुपयोगी झाल्याचं त्यांनी ओळखलं. पण नवीन शरीर मिळेपर्यंत हेच मिरवावं लागणार होतं. संध्याकाळच्या वेळेला प्रसाद आणि ज्योत्स्ना पळून जात असल्याचं त्याला जाणवलं.
ते जंगलाच्या बाहेर पडू शकणार नाहीत याची जाणीव करून देण्यासाठी तो वर आला. एका खिडकीत विलास आणि विलासिनी उभे होते. दुसऱ्या खिडकीत तो जाऊन उभा राहिला. ज्योत्स्नाच्या नजरेवर काबू करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण प्रसादनी तो प्रयत्न हाणून पाडला. त्याच्याकडे पाठ करून ते दोघेजण जंगलाकडे धावायला लागले. पाठीवर काहीतरी सणसणलं म्हणून त्यांनी मागे बघितलं तर विलास बॅटरी लावून उभा होता. पाण्याचा जग त्याच्या हातावर मारून तो हसला. विलासिनी पूर्णतः त्याच्या कब्जात आली होती. त्यांनी तिच्याकडे बघितलं. थोड्याच वेळात ती विलासचा हात धरून त्याला खिडकीजवळ घेऊन गेली. त्यानंतर ते दोघेजण त्याच्या नजरेला दाद न देता पळून गेले. हे बघताच विलास खूप आनंदला होता आणि टाळ्या पिटत होता. विलासकडे लक्ष न देता तो जंगलभर नजर भिरभिरवत होता. ते दोघे पायवाटेवरून जाताना दिसला. तो हादरला. ही पायवाट यांना दिसली कशी? या गोष्टीचा तो विचार करत असताना ते रस्त्यावर पोहोचत असल्याचं त्याला जाणवलं. आपण घातलेलं बंधन फक्त चिश्ती तोडू शकतो, पण त्यांनीच आपल्याला जगवलंय. मग दुसरं कोण? रामानंद? छे, रामानंद शक्यच नाही. तो थेरडा कैक वर्षांपूर्वी मेला असेल. मग हे केलं तरी कोणी? तो त्या विचारात असताना त्या दोघांजवळ एक मोटार थांबल्याचं त्यांनी बघितलं आणि अनवधानानं तो ते बोलून गेला. ते ऐकताच विलास खिदळायला लागला. हे बंधन तुटल्याचा संताप होताच आणि त्यात भर म्हणून विलासचं ते हसणं हे बघताच तो तडकला. त्यांनी विलासचा गळा आवळला. आपल्याला नवीन शरीर मिळालं याचा आनंद त्याला झाला होता. त्याच्या संतापाचं क्षणार्धात आनंदात रूपांतर झालं. परश्याचं विद्रूप शरीर टाकून तो विलासच्या शरीरात घुसला. विलासिनीने ते ओळखलं होतं. तिच्यातली खरी विलासिनी जागी होऊ लागल्याचं बघताच तिच्या विरोधाला न जुमानता त्यांनी तिचं सर्व रक्त पिऊन तिचं शरीर पूर्णतः आपल्या नियंत्रणाखाली आणलं. पक्ष्यांच्या चिवचिवाटानं तो भानावर आला. बराच वेळ तो आपल्या खोलीत बसून विचार करत होता. पहाटेचे 4 वाजले होते. आपण घातलेलं बंधन ज्यांनी तोडून टाकलं त्याला धडा शिकवायचा त्याने निश्चय केला होता. त्याकरता त्याला विशिष्ट साधना करून आपल्या मूळ ठिकाणी जाऊन आणखीन शक्ती मिळवावी लागणार होती. मूळ शरीरासह तो बाहेर पडला असता तर ते सगळं त्याला करावं लागलंच नसतं. मनातच तो त्या रामानंदांवर चढफडला. रामानंदांना त्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली. त्या रामानंद नावाच्या म्हाताऱ्यामुळे त्याच्यावर पुन्हा जन्म घेऊन साधना करून स्वतःचीच शक्ती मिळवण्याची पाळी आली होती. पूर्वीचं शरीर घेऊन तो उठला असता तर एव्हाना सर्व जगावर त्याचं स्वामित्व प्रस्थापित झालं असतं. आता 17-18 वर्ष गेली. अजून किमान 2-4 वर्ष घालवणं भाग होतं. पूर्वीच्या शरीरातली काही शक्ती त्यांनी मिळवली होती, पण या 2-4 वर्षातच आपल्यावर आघात झाला तर ही कल्पनासुद्धा त्याच्यासाठी असह्य होती. कारण तसं झालं तर परत शेकडो वर्ष प्रतीक्षा करत त्याला कुठेतरी खितपत पडावं लागलं असतं. तो जन्माला आला तेच शरीर आत्तापर्यंत राहिलं असतं तर आत्ता पावे तो सर्व जग त्यांनी जिंकलं असतं. कारण मूळ शरीराला जास्त महत्त्व होतं. ते शरीर त्याचं स्वतःचं होतं, स्वतःने घडवलेलं होतं. ऐनवेळी त्या जन्मदात्रीनं घोटाळा केला आणि त्याचा गळा दाबला.
त्यात भर म्हणून पाटलानं त्याला मातीत दाबलं होतं. या सर्व प्रकारामुळे त्याला स्वशरीर वापरताच आलं नाही. नाईलाजानं उसनी शरीरं वापरावी लागत होती आणि एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाण्यातच ताकद खर्च होत होती. तो उठला आणि वर गेला. त्याला साधनेसाठी रक्त लागणार होतं. त्याकरता माणसाची गरज होती. विलासिनीच्या शरीरातलं सर्व रक्त त्यांनीच संपवलं होतं. आता त्या दोघांशिवाय तिथे कुणीही नव्हतं. आणखीन 2 तासांनी उजाडायला लागेल, त्यापूर्वी हालचाल करणं भाग होतं. वरच्या खोलीत पलंगावर विलासिनी झोपली होती. तो तिच्या जवळ गेला. त्यांनी तिला उठवलं. चल, गाडी घेऊन निघ, गाडी घेऊन निघ. मला आत्ता एक माणूस हवाय. तरुण असेल तर जास्त चांगलं. तू लगेच निघ, लोणावळ्याला जा. तिथे कोणाला तरी लिफ्ट माग किंवा तुला जे सुचेल ते कर, पण उजाडण्यापूर्वी मला माणूस हवाय. असं म्हणताच विलासिनी उठली, त्वरेनं खालती आली. तेवढ्यात फियाटची चावी वर प्रसादच्या सुटकेसमध्ये असल्याचं तिला आठवलं. परत मागे फिरून ती वरती गेली. प्रसादची सुटकेस तशीच उघडी पडली होती. घाईनी त्यातली चावी घेऊन ती खाली आली. तो वाड्याच्या दारातच उभा होता. ती जाऊन गाडीत बसली. सराईताप्रमाणे तिने गाडीची चावी मारून इंजिन फिरवलं. गाडी चालू झाली. आता गाडी बंद पडायचं काहीही कारण नव्हतं. तो तिच्याकडे बघून हसला आणि त्याने जंगलाकडे नजर लावली. गाडी गिअरमध्ये टाकताच समोरची झाडी आपोआप बाजूला होऊन गाडी जाण्याएवढी वाट निर्माण झाली. ते बघून विलासिनी स्वतःशीच हसली. गाडी बाहेर काढून ती लोणावळ्याच्या रस्त्याला लागली. भन्नाट पाऊस चालू झाला. लोणावळ्याच्या अलीकडे हमरस्त्यावर तिने गाडी थांबवली. हेडलाईट्स बंद केले. चाव्या गाडीतच फेकून ती बिनदिक्कतपणे खाली उतरली. पावसात काही अंतरावर जाऊन ती थांबली. समोरून येणारी गाडी थांबताच ती म्हणाली, लिफ्ट प्लीज.